Hello students, yesterday we had seen Young's double slit experiment. In this Young's double slit experiment, we know that when light waves from two sources, S1 and S2, light waves from two coherent sources S1 and S2 interfere with each other, then alternate bright and dark fringes are produced on the screen. At the bright fringes are the regions where intensity is maximum, and dark fringes are the regions where intensity is minimum. Means when two waves superpose each other, then there is a modification in intensity of light. There is distribution in the intensity of light. Today we have to see how this distribution of intensity takes place. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे. इथे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये जेव्हा दोन कोहेरंट सोर्सेस पासून म्हणजे S1 आणि S2 पासून जेव्हा लाईट वेव्हज एमिट केल्या जातात, तेव्हा त्या लाईट वेव्हज इंटरफिअर होऊन स्क्रीन वरती आपल्याला अल्टरनेटली ब्राइट आणि डार्क फ्रिंजेस मिळतात. मग ज्या भागामध्ये लाईटची इंटेन्सिटी जास्त असते त्यांना आपण ब्राइट फ्रिंज किंवा ब्राइट बँड म्हणतो. ज्या भागामध्ये लाईटची इंटेन्सिटी कमी असते किंवा नसतेच त्यांना आपण डार्क फ्रिंज किंवा डार्क बँड असं म्हणतो. मग अशा प्रकारे ब्राइट बँडच्या ठिकाणी इंटेन्सिटी जास्त असते, डार्कच्या ठिकाणी इंटेन्सिटी कमी असते. मग हे इंटेन्सिटी जे डिस्ट्रीब्युशन आहे हे कसे होते ते आपण आज या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर पुढील पॉइंट आहे आपला हा इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. ऍज देयर इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऍट द सेंटर ऑफ द ब्राइट फ्रिंज. इथे जेव्हा दोन लाईट वेव्ह इंटरफिअर होतात तेव्हा सेंट्रल ब्राइट फ्रिंज जे आहे म्हणजे ही मधली ब्राइट फ्रिंज या ठिकाणी काय निर्माण होतो? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स निर्माण होतो. The amplitude of the wave is twice that of the original wave incident on AB. तर इथे आलेली जी वेव आहे त्या आलेल्या वेव्हचे अँप्लिट्यूड दुप्पट असते. कशापेक्षा? तर ही जी इन्सिडेंट वेव आहे त्या इन्सिडेंट वेव्हच्या अँप्लिट्यूडच्या दुप्पट अँप्लिट्यूड या ठिकाणी आलेल्या वेव्हचे असते. And the intensity I being proportional to the square of the amplitude. इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड यांच्यामध्ये रिलेशन काय असते? तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी being proportional to square of the amplitude. Here intensity at this point at the central bright band is 4 times the intensity of the incident wave. तर या ठिकाणी सेंट्रल ब्राइट बँडची जी इंटेन्सिटी आहे ती इन्सिडेंट वेव्हच्या इंटेन्सिटीच्या चौपट असते असे म्हटलेले आहे. तर हे कसे? लेट्स सी. हियर सपोज दॅट दिस इज अ इन्सिडेंट वेव्ह. S1 पासून निघालेली वेव्ह किंवा S2 पासून निघालेल्या वेव्हज आहेत. समजा ह्या S1 पासून निघालेल्या वेव्हज आहेत. नंतर अशा प्रकारे अगदी सिमिलर आयडेंटिकल वेव्हज असतील ह्या S2 पासून निघालेल्या वेव्हज आहेत. आणि S1 पासून निघालेल्या वेव्हज आणि S2 पासून निघालेल्या वेव्हज ह्या S पासून निघालेल्या वेव्हज सारख्याच असतील. यस. तर इकडे हा सोर्स S आहे, त्याच्यापासूनच आपण प्लेन वेव्ह फ्रंट मिळवलेला आहे. हा प्लेन वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट पासून आलेली लाईट या दोन स्लिट मधून पास केलेली आहे. मग स्लिट वरती येणाऱ्या वेव्हज S1 या स्लिट वरती येणाऱ्या वेव्हज आणि S2 या स्लिट वरती येणाऱ्या वेव्हज ह्या सारख्याच असणार आहेत. मग पहिल्या वेव्हचे अँप्लिट्यूड आपण थोड्या वेळासाठी A0 म्हणूया. हे अँप्लिट्यूड किती आहे? A0. दुसऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड हे सुद्धा किती आहे म्हणूया? A0. आणि ह्या दोन वेव्ह जेव्हा सुपरपोज होतील तेव्हा नवीन तयार झालेली जी वेव्ह आहे रिझल्टंट वेव्ह
तर त्या रिझल्टंट वेव्हचे अँप्लिट्यूड किती असेल, तर हे अँप्लिट्यूड ए आपण काय म्हणूया, हे पहिल्या वेव्हचे अँप्लिट्यूड A0, S1 पासून येणाऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड A0, S2 पासून येणाऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड पुन्हा A0. तर एकूण अँप्लिट्यूड किती असणार, A बरोबर A0 प्लस A0 म्हणजेच 2A0 इतके असणार. म्हणजे या वेव्हचे अँप्लिट्यूड किती असेल, हे अँप्लिट्यूड 2A0. पहिल्या वेव्हचे अँप्लिट्यूड A0, दुसऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड A0 आणि रिझल्टंट वेव्हचे अँप्लिट्यूड 2A0. म्हणजे हा सेंट्रल बँड जो आहे, हा जो सेंट्रल बँड आहे, त्या सेंट्रल बँडला येणारी वेव्ह म्हणजे इथे तयार झालेली वेव्ह या ठिकाणी, या वेव्हचे अँप्लिट्यूड 2A0 इतके असेल. आता इंटेन्सिटी ही पहिली जी वेव्ह आहे, त्या पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी I0 म्हणा, या दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी I0 आणि ती कशाची असणार, या मूळच्या वेव्हच्या इंटेन्सिटी इतकी असणार I0. आता हे इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड, हे अँप्लिट्यूड A0 आहे, S1 S2 पासून निघणाऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड A0, त्यांच्यापासून निघणाऱ्या वेव्हची इंटेन्सिटी I0. मग यांच्यामध्ये रिलेशन काय असते, तर I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0 स्क्वेअर. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. मग आता सेंट्रल ब्राइट बँडला म्हणजे या ठिकाणी इथे जी वेव्ह तयार झालेली आहे, त्या वेव्हचे अँप्लिट्यूड 2A0 आहे. मग इंटेन्सिटी किती असेल, तर इंटेन्सिटी I प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. पण अँप्लिट्यूड किती आहे, A बरोबर अँप्लिट्यूड A बरोबर 2A0 म्हणजे I प्रोपोर्शनल टू 2A0 ब्रॅकेट स्क्वेअर, 2A0 ब्रॅकेट स्क्वेअर हे अँप्लिट्यूड. मग आपल्याला हेच कसे लिहिता येईल, I प्रोपोर्शनल टू 2A0 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती होईल 4 आणि A0 चा स्क्वेअर A0 स्क्वेअर. पण हा A0 स्क्वेअर प्रोपोर्शनल टू I0, त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन असे लिहिता येईल, I प्रोपोर्शनल टू दिस 4I0. म्हणजे या ठिकाणी जी लाईटची इंटेन्सिटी असेल, या सेंट्रल ब्राइट बँडला, या ठिकाणी हा जो सेंट्रल ब्राइट बँड आहे, त्या सेंट्रल ब्राइट बँडच्या ठिकाणी असलेली जी इंटेन्सिटी आहे ती एका वेव्हच्या इंटेन्सिटीच्या चौपट असेल. दिस I is equal to 4 times the intensity of incident wave. इन्सिडेंट वेव्हच्या इंटेन्सिटीच्या चौपट इंटेन्सिटी ह्या सेंट्रल ब्राइट बँडला असेल. At the centers of dark fringes, the intensity is 0. आता हे जे डार्क फ्रिंजेस आहेत त्यांच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असेल, तर 0 म्हटलेले आहे. का, तर डार्क बँड जिथे तयार होतात, डार्क बँड कुठे तयार होतात, डार्क फ्रिंजेस कुठे तयार होतात, तर जेव्हा एक क्रेस्ट, एका वेव्हची क्रेस्ट म्हणजे वेव्ह जेव्हा आउट ऑफ फेज मध्ये येतील, म्हणजे एका वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा काय असतो ट्रफ, ते जेव्हा सुपरपोज होतील तेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स निर्माण होतो आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स निर्माण झाला की तिथे डार्क बँड निर्माण होतो. म्हणजे पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी A0 वरच्या दिशेने आहे म्हणूया आपण, दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी A0 खालच्या दिशेने म्हणजे -A0. तर रिझल्टंट इंटेन्सिटी किती असणार मग, A0 -A0 इज इक्वल टू 0. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ते रिझल्टंट अँप्लिट्यूड किती होईल, 0 होईल. आणि मग इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड जर 0 असेल तर त्याचा स्क्वेअर 0 येईल, म्हणजे इंटेन्सिटी किती असणार, 0 असणार. At the centers of the dark fringes, the intensity is 0. At in between points, the intensity gradually changes from 0 to 4I0 and vice versa. Thus, the fringes, interferent fringes are equally bright
अँड इक्वली स्पेस्ड. तर हे जे इंटरफेरन्स फ्रिंजेस असतात त्या इक्वली ब्राईट असतात आणि इक्वली स्पेस्ड असणार. सर्व ब्राईट फ्रिंजेस आहेत त्या सर्व ब्राईट फ्रिंजेसचा ब्राईटनेस सेम असणार. सर्व डार्क फ्रिंजेस आहेत त्यांचा ब्राईटनेस सेम असणार. आणि यांच्या ज्या विड्थ्स आहेत म्हणजे प्रत्येक ब्राईट बँडची विड्थ ही सारखीच असेल. प्रत्येक ब्राईट बँड सारख्याच रुंदीचा असणार. प्रत्येक डार्क बँड सारख्याच रुंदीचा असणार. तर ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस हे सेम विड्थचे असतात. दिस इज हावेवर व्हॅलिड ओनली इन लिमिट ऑफ व्हॅनिशिंग विड्थ्स ऑफ द स्लिट्स. मात्र हे कधी शक्य आहे तर जोपर्यंत ह्या S1 आणि S2 च्या विड्थ्स आहेत म्हणजे S1 आणि S2 ची रुंदी ह्या ज्या स्लिट्स आहेत ते अतिशय नॅरो असायला हव्यात. म्हणजे पहिली स्लिट ही आपण अशा प्रकारे म्हणूया, अशा प्रकारे एकदम नॅरो स्लिट आहे S1. तशी दुसरी स्लिट ही S2 ही सुद्धा अतिशय नॅरो आहे. त्या S1 आणि S2 ह्या स्लिट्स व्हॅनिशिंग विड्थच्या म्हणजे अतिशय कमी कमी विड्थच्या जर असतील तरच आपल्याला असा इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. फॉर वाईड स्लिट्स म्हणजे समजा स्लिट अशा असतील, समजा ही पहिली स्लिट S1 आहे S1 आणि ही दुसरी स्लिट आहे समजा अशी S2 आहे. म्हणजे यांच्या ज्या विड्थ आहे यांची जी रुंदी आहे ती मात्र कशी आहे जास्त आहे. फॉर वाईड स्लिट्स वेव्हज रिचिंग अ गिव्हन पॉइंट म्हणजे हा समजा पॉइंट आहे स्क्रीनवरील हा एक पॉइंट आहे. वेव्हज रिचिंग ए गिव्हन पॉइंट on the screen from different points along a single slit differ in path lengths traveled. तर इथे काय होईल पहा. आता समजा या ठिकाणून एक वेव्ह निघालेली आहे तसेच इथून एक वेव्ह निघालेली आहे. आता ह्या दोन वेव्हने कापलेले अंतर आणि त्या अंतरामधील फरक म्हणजे पाथ डिफरन्स आणि दुसरे दोन पॉइंट विचारात घ्या. त्याच पॉइंटच्या ठिकाणी जाणारे दुसरे दोन पॉइंट आहेत म्हणूया आपण अशा प्रकारे. इथून एक वेव्ह निघालेली आहे अशी आणि या ठिकाणाहून निघालेली वेव्ह अशी म्हणूया. आता ह्या रेड कलर वेव्हने कापलेले अंतर आणि त्यातील फरक तसेच ह्या ब्ल्यू कलर्ड वेव्हने कापलेले अंतर आणि त्यातील फरक हा वेगळा वेगळा असणार आहे. डिफर इन पाथ लेंथ्स. त्या लाल वेव्हने कव्हर केलेले डिस्टन्स त्यातील पाथ डिफरन्स आणि ब्ल्यू कलर्ड वेव्हने कव्हर केलेले डिस्टन्स आणि त्यातील डिफरन्स हा वेगळा वेगळा असतो. and the intensity pattern changes resulting in the blurred interference pattern with poor contrast. मग याचा परिणाम काय होईल तर समजा ह्या पहिल्या दोन वेव्ह मुळे जर या ठिकाणी निर्माण झालेली लाईटची इंटेन्सिटी ठराविक असेल जास्त असेल म्हणूया तर दुसऱ्या दोन वेव्ह मुळे निर्माण झालेली इंटेन्सिटी ही आणखीन वेगळी असेल. आणि याचा परिणाम काय होईल तर इथे पाथ डिफरन्स जो आहे तो पाथ डिफरन्स वेगळ्या वेगळ्या पॉइंट पासून येणाऱ्या वेव्हज आहेत दोन्ही स्लिट पासून त्यांच्यामधील पाथ डिफरन्स हा वेगळा वेगळा असेल आणि त्यामुळे इंटरफेरन्स पॅटर्न हा ब्लर्ड असेल धूसर असेल आणि तिथे कॉन्ट्रास्ट जो असेल तो पुअर असेल. म्हणजे आपल्याला ब्राईट बँड्स आणि डार्क बँड्स ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस आपल्याला क्लिअरली डिस्टिंग्विश करता येणार नाही जर अशा जर स्लिट्स वाईड असतील तर. We can calculate the intensity at point P on the screen where the phase difference between the two waves is phi as follows. तर आपल्याला या P या ठिकाणी असणारी जी वेव्ह आहे म्हणजे P या ठिकाणी आपल्याला लाईटची इंटेन्सिटी डिटरमाइन करता येईल. ती कशी केलेली आहे आपण पाहूया पुढे. We can write equations of the two waves coming from S1 and S2 at point P on the screen as. आता S1 पासून निघालेल्या वेव्स आणि S2 पासून निघालेल्या वेव्स ची इक्वेशन्स आपल्याला असे लिहिता येतील. S1 पासून निघालेल्या वेव्स साठी इक्वेशन काय E1 is equal to E0 sin omega t
and for the waves coming from S2, the equation is E2 is equal to E0 sin omega t plus phi. तर S1 पासून आणि S2 पासून निघालेल्या वेव्हची ही इक्वेशन्स आहेत. इथे ओमेगा टी आणि ओमेगा टी प्लस फाय हे फेज आहेत. पहिल्या वेव्हचा फेज ओमेगा टी आहे, दुसऱ्या वेव्हचा फेज किती आहे ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे यांच्या फेज मध्ये डिफरन्स आहे, फेज डिफरन्स. The incident intensity I0 is equal to E0 square. तर इन्सिडेंट इंटेन्सिटी जी आहे, आता या ठिकाणी दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड जी आहे, पहिल्या वेव्हची एम्प्लिट्यूड किती आहे E0 आहे, दुसऱ्या वेव्हची एम्प्लिट्यूड सुद्धा किती आहे E0 आहे. त्यामुळे पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी आणि दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. आणि ती किती असेल, इंटेन्सिटी I0 is directly proportional to the square of the amplitude E0 square. The resultant electric field at P will be given by. मग आता या ठिकाणचे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड जे आहे दोन्ही वेव्ह मुळे असलेले, ते कसे लिहिता येईल आपल्याला, E is equal to E1 plus E2. Here E, therefore let's substitute values of E1 and E2. E1 आणि E2 च्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. Therefore E is equal to E0 sin omega t plus E0 sin omega t plus phi. E1 ची व्हॅल्यू आपण ठेवली E0 sin omega t, E2 ची व्हॅल्यू E0 sin omega t plus phi. यांची बेरीज करू आपण. sin C plus sin D is equal to 2 into sin C plus D divided by 2 into cos of C minus D divided by 2. ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी आपण वापरली. काय, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 into साइन ऑफ सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 into cos of C minus D divided by 2. हे ट्रिगोनोमेट्रिक रिलेशन वापरून आपण हे फाइंड आउट करू शकतो. आता या ठिकाणी this 2 as it is, this E0 2 into E0. Let's write here. Like this. हे 2, आता हे E0 कॉमन आहेत दोन्हींच्यासाठी, तर E0 आणि 2E0 sin C plus D. आता इथे C किती आहे, सपोज दिस इज C and this is D. C plus D divided by 2 म्हणजे ओमेगा T plus ओमेगा T plus phi divided by 2. ओमेगा T plus ओमेगा T, it will be 2 omega t. 2 omega t plus phi divided by 2. 2 omega t plus phi divided by 2. This is sine. Sorry. 2E0 sin of 2 omega t plus phi by 2 into cos of काय येतील C minus D divided by 2 म्हणजे ओमेगा t minus omega t minus phi divided by 2. ओमेगा t minus omega t 0 minus phi by 2 म्हणजे हे किती येतील, that is equal to minus phi divided by 2. म्हणजे काय झाले, पुन्हा इथे 2 omega t divided by 2 हे जर सेपरेट केले आपण, 2 omega t ला 2 ने डिवाइड केले, phi ला 2 ने डिवाइड केले, तर 2 omega t by 2 omega 2 कॅन्सल होतील. म्हणजे हे काय येतील 2E0 is equal to 2E0 sin of 2 omega t divided by 2 म्हणजे 2 कॅन्सल झाले, काय आले ओमेगा t प्लस
दिस फाय डिवायडेड बाय 2 म्हणजे काय झाले हे फाय बाय 2 इंटू cos of this minus 5 by 2. Cos minus theta is equal to cos theta. Therefore, we can write this as like cos of 5 by 2. तर आपल्याला हे रिलेशन मिळेल काय E is equal to E0 sin omega t plus E0 sin omega t plus phi is equal to 2E0 cos of 5 by 2 into sin of omega t plus 5 by 2. आता हे दोन्ही वेव्हची इक्वेशन्स कसे आहेत इन टर्म्स ऑफ साइन आहेत E0 sin omega t E0 sin omega t plus 5 by 2. मग आपण हे रिझल्टंट वेव्हचे इक्वेशन सुद्धा असेच लिहूया. E is equal to कसे होईल आपण साइन सोडून जे उरलेले आहे ते आपण आधी लिहूया. मग हे साइन सोडून उरलेले काय असणार आहे 2E0 साइनची टर्म सोडून उरलेले म्हणजे 2E0 हे cos of 5 by 2 cos 5 by 2 cos 5 by 2 into this sin of omega t plus 5 by 2 आणि मग काय येतील हे sin of omega t plus this 5 by 2. तर हेच रिलेशन आपल्याला मिळालेले आहे काय 2E0 cos 5 by 2 into sin omega t plus 5 by 2. The amplitude of the wave is 2E0 cos of 5 by 2. आता इथे बघा हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये E is equal to E0 sin omega t. sin omega t सोडून उरलेले जे आहे ते म्हणजे अँप्लिट्यूड. तसेच इथे काय sin omega t plus 5 by 2 म्हणजे साइन सोडून उरलेले जे आहे ना ते सर्व अँप्लिट्यूड. म्हणजे अँप्लिट्यूड काय आले वेव्हचे 2E0 cos 5 by 2. म्हणजे P हे ठिकाणी तयार झालेली जी वेव्ह आहे P या ठिकाणी S1 आणि S2 पासून निघालेल्या वेव्ह सुपरपोज झाल्यानंतर जी वेव्ह तयार झालेली आहे तिचे अँप्लिट्यूड किती असेल 2E0 cos 5 by 2. Thus, intensity at point P will be proportional to 2E0 cos 5 by 2 square. म्हणजे आता हे अँप्लिट्यूड आहे त्या अँप्लिट्यूडच्या वर्गाच्या प्रमाणात त्या ठिकाणचे अँप्लिट्यूड इंटेन्सिटी असणार. त्यामुळे या ठिकाणची इंटेन्सिटी किती असणार that intensity I will be equal to what will happen 4I0 cos square 5 by 2. याचा स्क्वेअर केला 2 चा स्क्वेअर केला तर 2 येईल E0 चा स्क्वेअर केला तर E0 स्क्वेअर आणि cos 5 by 2 चा स्क्वेअर केला तर तो cos square 5 by 2 असा येईल. पण E0 चा स्क्वेअर हा कशा इतका असेल I0 इतका असेल. त्यामुळे हे काय झाले इंटेन्सिटी या ठिकाणी निर्माण होणारी जी इंटेन्सिटी आहे या P या ठिकाणी निर्माण होणारी इंटेन्सिटी किती असणार 4I0 cos square 5 by 2. Let us consider the case when the amplitudes of the waves coming from two slits are different. Suppose E10 and E20. आता समजा P या ठिकाणी येणारे ज्या वेव्स आहेत त्यांचे अँप्लिट्यूड सारखी नसतील वेगळे वेगळे असतील. S1 पासून येणाऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड किती आहे E10 आहे म्हणूया आपण आणि S2 पासून निघणाऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड किती आहे E20 असेल. तर काय होईल इन दिस केस इंटेन्सिटी ऑफ द ब्राइट अँड डार्क बँड्स विल बी डिफरंट फ्रॉम व्हॉट डिस्कस्ड अबोव. तर इथे मात्र काय होणार ब्राइट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेसच्या ठिकाणी जी इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटीज काय असतील व आपण वरती पाहिलेल्या इंटेन्सिटी पेक्षा वेगळ्या असतील. ऍट द सेंटर ऑफ द ब्राइट फ्रिंजेस द अँप्लिट्यूड विल बी E10 प्लस E20. मग आता जिथे ब्राइट फ्रिंजेस तयार झालेले आहेत त्यांच्या सेंटरला अँप्लिट्यूड किती असेल E10 प्लस E20.
and hence intensity will be proportional to E10 plus E20 square. आणि त्यामुळे मग इंटेन्सिटी किती असते एम्प्लिट्यूडच्या वर्गाच्या प्रमाणात असणार. While at the centers of the dark fringes, intensities will not be 0, but will be proportional to mod E10 minus E0 square. तर तिथे मात्र जर डार्क फ्रिंजेसच्या सेंटरच्या ठिकाणी इंटेन्सिटी किती असतील त्या दोन्ही वेव्हच्या एम्प्लिट्यूड मधील जो फरक आहे त्याच्या वर्गा इतक्या असतील. तर अशा प्रकारे हे जे इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटीचे डिस्ट्रीब्युशन होते किंवा मॉडिफिकेशन होते आणि आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. ज्या ठिकाणी ब्राईट फ्रिंजेस तयार होतात त्या ब्राईट फ्रिंजेसच्या सेंटरला इंटेन्सिटी ही इन्सिडेंट वेव्हच्या इंटेन्सिटीच्या चौपट असते आणि डार्क फ्रिंजेसच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असणार 0च असणार. जर S1 आणि S2 पासून निघालेल्या वेव्हची इंटेन्सिटी एम्प्लिट्यूड जर सारखे असतील तर, आणि जर एम्प्लिट्यूड्स वेगळे असतील तर ब्राईट बँडच्या सेंटरला इंटेन्सिटी त्या दोन्ही एम्प्लिट्यूडच्या बेरजेच्या वर्गा इतकी असणार आणि डार्क फ्रिंजेसच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असेल तर त्या ठिकाणची इंटेन्सिटी त्या ठिकाणी येणाऱ्या वेव्हच्या एम्प्लिट्यूड मधील फरकाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. ओके, थँक्यू.